हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हो ताई, अनुभव छोटासाच एक शेअर करायचा होता. अरे करा ना ताई. हो. आता वेळच आहे आपली आणि. हो ना. कुठून बोलता सांगायचंय? हा. परवा सांगितलं होतं ना मुलीच्या लग्नाचं, अहिल्यानगरवर. हो हो, मला तर माहिती आहे. पण म्हणजे तुम्हाला सांगायचं असेल हा तरच. हा, अहिल्यानगर. बरं बरं. हा हा. हम्म. काय अनुभव सांगता येतो याचा? अनुभव असा आहे की मी तिकडे 16 वर्षापूर्वी माझं हे मणक्याचं ऑपरेशन झालं, नागपूरलाच गेली होती मुलीकडे. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हा, तर हे झालं, मला 2 महिने मी तिथं आराम केलं, तर डॉक्टरला विचारलं मी आता प्रवास करू शकते का, जाऊ शकते का संभाजीनगरला. हा 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 हा. तर डॉक्टर म्हणे तुम्ही जाऊ शकता ट्रेननी. ट्रेनने? हा. बरं. हा. हा, तर मग मग मी एकटीच होती. हम्म. तर मला असं म्हटलं मी जाते आता, करू शकते सगळं, प्रवास करू शकते. डॉक्टर जावाय म्हटले ना राहा अजून, तर नाही म्हटलं मी जाते. हा हा हा. 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 मग त्याने काय केलं, ऑनलाईन तिकीट काढलं. अच्छा. हा. हा. मग ती मला दिली प्रत, म्हणलं जमेल का याच्यावर. हो म्हणे. तेव्हा जरा थोडंसं हा. हे होतं, म्हणजे 16 वर्षापूर्वी थोडंसं. मग मी बसून दिलं, मला संभाजीनगरला यायचं होतं. हा 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 हा. आले तर त्या डब्यात बसली मी माझ्या, तर काही अख्ख्या डब्यात मी एकटीच. कसं काय? म्हणजे ती काही प्रवासी नसतील ना तिथं, म्हणजे असे. हा, तिकडनं येणं. हा हा हा. हा, तसे हम्म. कुठे उतरून गेले, काही काही चढायचे असतील वगैरे, असं पुढे हा पुढे. हा पण हा जेव्हा मी बसले तेव्हा कोणीच असं डब्यात कोणीच नव्हतं. हा हा हा. तर एक मग नंतर पुढे अशी एक सगळ्या डब्यात फिरली मी इकडून तिकडे, की कोणी पाहिजे म्हणजे. हा 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 हा. तर बघितलं मी, हम्म हम्म. तर एक मुलगी होती पुढे बसलेली, बरेच पुढे. बरं. हा हा. हा, तर तिला म्हटलं, असं विचारलं, म्हटलं कुठे उतरायचं वगैरे, असं काय. हा, बोलतोच आपण तेवढं. हा. हा, तर म्हणलं आता कसं, मुलगी लेडीज असते आपण बोलतोच ना. हो हो हो. तर मग त्या म्हणे काकू. तर मी म्हटलं अगं मला संभाजीनगरला, तेव्हा औरंगाबाद होतं ना. हा 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 हा. हा, तर मला औरंगाबादला उतरायचं. तर म्हणे हम्म. मी म्हटले, ती म्हणे मी एकटीच आहे. मी म्हटलं मी एकटीच आहे, पण माझ्या बरोबर स्वामी येत. हा 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 हा. हा, म्हटलं स्वामी समर्थ असल्यावर बरोबर काहीच भीती नसते. हा हा हा. बरोबर आहे. काही नाही. तर मग मी म्हटलं अगं ये इकडे मागच्या सीटवर आपण बसू. हा 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 हा. तर माझी बॅग होती मोठी वाली, तर मला नव्हती उचलायची ना, म्हणजे ओझं. ओझं. बरोबर बरोबर. हा, तर बॅग सीट खाली टाकून दिलेली होती. हा हा. तर मग ती नाही आली. हा. म्हटलं नको, आग्रह तिला नसेल आवडलं. बरोबर आहे. बरोबर आहे. हा, तर मग तेवढ्यामध्ये थोड्या वेळात ते टीशी आले, चढले. हा हा हा. हा, मग ते बघू लागले. त्या मुलीच्या बाजूने आले पहिले. हा हा हा. आणि मग मला म्हणू लागले, हम्म. ताई तुम्ही कुठे बसल्या, कुठल्या सीटवर बसल्या वगैरे. म्हटलं हे इकडे बसले, मागे आहे सर माझं सीट, मागेच बसली मी. हा हा हा. तर म्हणे, त्याने असं थोडंसं मला घाबरवल्यासारखं केलं बरं. का बरं? माहित नाही, ते तिकीट बघून ते म्हणे ओरिजिनल तिकीट नाही तुमचं. असं कसं? हा, काय माहिती. हा हा हा. तर मग म्हणजे बापरे. त्यांना काय वाटलं माहित नाही, पण मी काय घाबरली नाही. हा हा हा. मग ते म्हणे कुठे तुमचं सीट आणि कुठे तुमचं सामान आहे बघा, दाखवा. म्हणलं हे काय मागे मागच्या सीटकडे, चला म्हटलं सर तिकडे. बरोबर बरोबर. तर म्हणे उचला तुमचं बॅग, उचला म्हणे हा. आणि उतरून घ्या तुम्ही, कारण हे नाही तुमचं ओरिजिनल तिकीट नाही. अय्या, किती हो. लफाड हो. हा, हा. तर म्हटलं असं कसं सर. हम्म. म्हणलं हे तिकीटच आहे ना, ओरिजिनल काय काय. म्हणलं मी फोन लावू का जावायला माझे, म्हणे कुणी काढून दिलं. म्हटलं माझे जावाय नागपूरवरून काढून दिलं. म्हटलं मी नागपूरवरून बसले, मला संभाजीनगरला उतरायचंय. बरोबर. हा हा. हा हा. तर नाही म्हणे. म्हटलं मी आपली माझा जप होता, म्हणजे इथं बसल्यापासून जप होता, कारण मी एकटीच होते ना डब्यात. बरोबर बरोबर. हा, जप चालूच असतो माझा. हम्म. तर मग
म्हणे कोण आहे अजून तुमच्या सोबत? म्हणलं आहे ना माझे स्वामी समर्थ बरोबर आहे माझ्या. हो. तर ते अजून माझ्या तोंडाकडे बघू लागले. हो. तर मग त्यांना वाटलं तर इथं नाव तर घेता नाही तर कोणी तर दिसत नाही. आणि मग म्हणे तुम्हाला आता पुढे किनवटला वगैरे पोटचे टीशी बदलते तर तेव्हा अडचण येईल. हं. तर म्हटलं सर तुम्ही कुठपर्यंत येतं? तर म्हणे मी नांदेडपर्यंत आहे. बरं. म्हटलं तुम्ही नांदेडपर्यंत आहे तर तुमची ड्युटी बदलेल तर तुम्ही तेव्हा खाली उतराल ना आणि वरचे दुसरे टीशी येणार ना. तर तेव्हा मी त्या टीशी मी बघून घेऊ ना म्हटलं. बरोबर आहे. हं? किती छान. असा हं. शहाणपणा केला पाहिजे त्या वेळेला. हो. हं, तर म्हटलं तुमचं नांदेडपर्यंत ड्युटी तर तुमचं काम. आता काय आहे? हं. आत्ताचं काय आहे ते करा. मस्त, मस्त. हां. आणि म्हणलं माझे स्वामी समर्थ महाराज आहे. माझं काहीच करू शकत नाही. मला हं. खाली नाही उतरून देणार. तुम्हाला खाली उतरायची वेळ येईल पण मला स्वामी खाली उतरून नाही देणार म्हणे. हो. हं. काही सत्य लाईट गेली बापरे! आमची. आई गं! त्यांनाच खाली उतरायला लागलं म्हणजे. नाही म्हणजे त्यांची ड्युटी संपली असेल ना हां. असं. किंवा ते पुढे गेले तर मग मी म्हटलं मी नाही उतरणार. हां. तर मग मी म्हटलं मी नांदेडला पुढे कुठे टीशी बदलेल ना तेव्हा मी बघून घेईल. हां. हां. तुमचं आता इथलचं काय काम आहे ते करा. हं. बस. मग स्वामी समर्थाला सांगितलं. मनात चालूच होतं माझं. हं. ताई काय नाही ते बिचारे माझ्याकडे बघतात पुढे चालतात, माझ्याकडे बघतात पुढे चालताय. ताई ते टीसी गुपचूप नसणार. ते कोणीतरी लबाड माणसं असणार. नाही ते पाहत होते ना ताई तसं तिकीट. हो. त्यांचा ड्रेस वगैरे असतो ना. बरोबर. हां. आता ते मी बऱ्यापैकी जाते ना ते माहीत झालेत ना मला. बरोबर, हां, बरोबर. हां. कारण आम्ही नागपूरचा प्रवास शक्यतो ट्रेननेच जातो ना येतो. बरोबर एवढं लांब जायचं. हो. हं. तर मग मी म्हणजे त्यांना काय वाटलं की मी घाबरवलं की काहीतरी म्हणतील 10-5 रुपये घ्या हो जाऊ द्या असं काहीतरी वाटलं असेल हो ताई त्यांना हो, बहुतेक असं पैसे वाटलं मला. खायचे काम हो यांचे. हां. आणि एकटी लेडीज बघून ना. बरोबर. तर ते मी म्हणायचे असं तसं ते माझे स्वामी माझ्या पाठीशी होते आणि मला स्वामींनी वाचवलं. काय करणार ना ते आपल्याला थोडी खाली उतरवणार होते. ते पण बरोबर. बोलतात खरंय. ते. आणि आपण काही इतके कुठं आहे का आली लाईट आहे का की कुठे पण उतरायला का ते काही एसटी आहे का? बरोबर आहे अगदी. हां. मग आलो पुढे आले बघा. रात्री. आता रात्रीमध्ये नांदेड येऊन गेलं, औरंगाबाद आलं, सकाळ झाली. कुठे काही अडचण नाही आली ताई मला. किती छान. हो. म्हटलं स्वामी समर्थ महाराज बरोबर आपले असले आणि त्यांच्या भरोश्यावर प्रवास करायचा. तर हो. जावई म्हटले तुम्ही एकटे जाल का? तर म्हटलं मी जाते स्वामी समर्थ महाराज बरोबर येतच माझे. काहीच तुम्ही हो. ते मला एकटीला पाठवायला जरा हे करीत होते. बरोबर घाबरत असतील की पाठवते नाही नको. आणि तेव्हा थोडं ऑपरेशन पण झालेलं होतं ना. हां. हे मग हे तर मुलगी आलेच काय म्हणत होते. होती तुमची? मुलगी म्हणायची आई आताच नको जाऊ काय घाई आहे इकडची. पण ते आता यांचं थोडंसं स्ट्रिक्ट होतं आणि मग मला वाटायचं खाण्यापिण्याचे पण हाल होतेच. हो. मिस्टरांची. असं बरोबर. ते जरा थोडे कडक आहेत यांना बाहेरचं जमत नाही जास्त हां. असं. आणि काय मग इथं आले ताई इथं काहीच पाळल्या गेलं. आणि मला डॉक्टरनी सांगितलं होतं खाली वाकू नका समोर तुम्ही बाकी काही नका करू. आई गं! 2 किलोच्या पुढे वजन उचलू नका. बापरे! बघा. हो पण ते आता पाळल्या गेलं नाही माझं हळूहळू आता पुन्हा म्हणतात डॉक्टर परत ऑपरेशन करावं लागेल. अरे! बापरे! ताई काळजी घ्या हो. असं नका करू तुम्ही. नाही घ्यायच्या वेळेला वल्ल्या नवीन मध्ये नाही घेतल्या गेली ना. हां. आता घरात करायला कोणी नव्हते असे माणसं थोडे स्ट्रिक्ट घरात मग सगळं धाकं मारं करावंच लागतं ना हो ताई. किती हो काय बोलायचं माणसांना ह्या. तरी मी नाही वजन वगैरे नाही उचलले. पण समोर आता काही पडलं हातातलं किंवा झाडं असं वाकावं लागतंच ना नाही म्हटलं तरी. हो. ते आता पुन्हा माझा प्रॉब्लेम झाला.
अरे पुन्हा इथं दाखवलंय अहिल्यानगरला, तर ते आता वर्ष होईल. एप्रिलपासून मी घरात येत आहे. म्हणजे काहीच नाही करू शकत. फक्त भाजी जाऊन आणते आणि स्वयंपाक बस. बापरे! तरी एवढे पण मणके. जेवढं जपता येईल तेवढं करावं ताई. हो, तेवढं जमते. आता वर्ष झालंय मी कुठलंच काम नाही करत, फक्त स्वयंपाक. कारण काय झालंय, हां. स्वयंपाकाला इथं थोडंसं असं मोठं शहर नाही ना, तर बाई भेटत नाही इथं. हां, ते पण आहे. बाकी कामाला लावले, पण स्वयंपाकाने आपण ते कधी येणार आणि आपण कधी खाणार. मला शुगर आहे, मला लागतं 2 टाईम खायला वेळेवर. हो, 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 हो. खरंय. आपलं आपलं कधी करून खाता येते बुवा. अगदी बरोबर. तेवढं तरी बरं आहे. त्याच्यामुळे माझं थोडं मणक्याचाच प्रॉब्लेम जास्त वाढलाय. हां, हां, हां. दोन्ही मणके गेलेत. अरे, अरे, अरे! पण हो. बघा ताई, जेवढं काळजी घेता येईल तेवढं घ्या. हो, तेच आता चाललंय मुलीकडे. जिकडे ऑपरेशन झालंय ना, नागपूरलाच झालंय, तर त्या डॉक्टरलाच दाखवायचंय ना. हां, 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 तर हां. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही एकदा घेऊन या पेशंटला दाखवा. तर चाललंय आज आज उद्या उद्या. मला काही निघायची हिंमतच होत नाही. नाही, नाही. असं नका करू ताई. तब्येत आणि कसं सांगू का, मुलांना काय आणि मुलींना काय, पण आई फार मोठं ताकद आहे. हो ना. ती नाही नुसती ताई. नजरेला दिसली तरी छान वाटतं हो ताई. हो ना, हो ना. तेच मग. आणि सगळं ताई, आता मुलीच्याच आमच्या जीव तिनेच जगवला अहो. ती बरोबर. म्हणजे आम्हाला असं कितीतरी. ती लक्ष्मीच आली तुमच्या पोटी जन्माला. हो ताई. हो. ती फार मग काय बोलायचं तुमच्या मुलीबद्दल. हो एवढं ताई. कसं आहे, खरंच. आहेत अहो, असतील अशाही मुली भरपूर असतील ज्याला त्याला पोटाला असतात, आलेल्यावर. असतात ना. मी तर असं म्हणते नाही. सगळ्यांनाच असतात अशा मुली. पण पण तिचं नशीबच खूप छान अजून. तिचं नशीब ताई एकीकडेच नाही. तिचं इकडे लाडात होती. इकडे माझ्या गणगोतामध्ये सगळ्यापेक्षा लाड तिचाच होता. हो ना? आणि गुणी तेवढीच. तिचं मला फक्त कौतुक कसं ताई, हं. की तिला नुसतं आरे म्हणलं तरी तिने ऐकावं. तिने असं कुठलं हां. आयुष्यभर तिने काही गोष्टी तिला एवढी नाकारली नाही, म्हटली नाहीच आहे ताई. तिने सगळं. बरोबर. अहो ताई म्हणून माझे तर खरं तुम्हाला म्हणूनच तिचं एक-एक गोष्टीचं कौतुक आहे ना हो ताई. कौतुक म्हणजे मला माझी हे वाटते की मी तिची आई आहे. मला शरम वाटते ताई. माझ्या पोटी अशी मुलगी यावं. इतकं मला वाटतं. किती छान, किती छान. तिच्या घरी गेलं का तिकडं 1000 लोक कार्यक्रमात पाहुणे भेटतात. हां. आणि आता माहीत झालंय रुपालीची आई. ज्याला हां, माहीत नाही ना, हां. तर ते आधी विचारतात रुपालीची आई कशी असेल, मुलगी अशी आहे तर आई कशी असेल. ती कोणावर एवढी सुंदर? अहो दिसायला कसं आहे ताई, रंगरूप देणारा तो आहे. बरोबर, बरोबर, पण बरोबर. ठेवायचं आपल्या हातात आहे ना. अगदी, अगदी. कसं ठेवायचं आपल्या हातात आहे. किती छान वाक्य आहे. हं. खूप सुंदर, खूप सुंदर. खरं आहे. मग ते झालं व्यवस्थित सगळं. आमच्या बाबाचा शब्दच आहे. बाबा म्हणजे याही तिचे सासरे काय म्हणे, त्या दिवशी आपलं साक्षार्धच सांगितलं. हं, तर ते म्हणायचे, हं. तुम्हाला एक मुलगा, एक मुलगी. हां, हां, हां. तुम्ही आयुष्यात संकोच मानू नका की मुलीकडे यायचं आणि राहायचं कसं. तुम्ही बघ ना तुमच्या ताई. मनाने मुलाकडेही राहू शकता आणि मुलीकडेही राहू शकता. नो टेन्शन. अगो बाई! हे तिचे कोण बोलले सासरे? की सासरे बोलले मला. बापरे! असे कोणते सासरे असतात हो ताई? हो, असं माणसं नाही होणार ताई. आज तर नाही ते हे झालं ॲक्सिडेंटमध्ये गेले ते. हां? हो, वारले ते. पण होते ते तेव्हा मला त्यांच्या शब्द पाळते ना मी. हो, हो. हो. बापरे! ते म्हणायचे यायचं, किती वाटेल तेवढं राहायचं, संकोचच नाही मानायचा. तुम्ही म्हणायचंच नाही मुलीकडे कसं राहून. तुम्ही कार्तिकला मुलगा समजा म्हणे, मोठा मुलगा आणि मुलाकडेच राहते असं आणि तिचे समजायचं जावं. सासूबाई ताई? सासूबाई आहेत ना, खूप छान आहेत. 85 वर्षाचे हो, सासूबाई. हो, 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 हो. हो. तुम्ही बोलल्या होत्या. हो, त्या सासूबाईकडं तर खूप शिकण्यासारखं. तिथं आम्हाला त्या साईडला गेलं का ताई, हं. इकडे मराठवाड्यात असे रानटी लोक ना, इतकं शिकायला आहे त्यांच्याकडे बाबा बाबा बाबा. नाही, नाही. खूप ती शिकाय. नागपूर साइडचे लोकं ना फार हुशार आहेत ताई. खूप फार आहे. हो, खूप पूर्वीपासून बुद्धिवान हुशार, लोकं आहेत हुशार. ते. हो. हो. आणि मायाळू ताई खूप हुशार आहे, खूप. आणि श्रीमंत आहे खूप मनाने पण. मनाने, मनाने. पैशाने. खरंय, खरं. त्या याला काय करता तुम्ही इस्टेटीला, पण मनाने खूप श्रीमंत आहे. खरं बोललात, खरं खूप बोललात. मनाने हुशार. त्या इतके एकाचोड एक लोक बघायला भेटतात ताई.
ना? केवढेच आणि इतक्या ऍक्टिव्ह बायका, इतक्या लेडीज हुशार, स्वयंपाकात सगळ्या गोष्टीत हुशार. एवढ्या मराठवाड्याकडे नाही येत आहे. नाही असतील पण ते कसं अ, असणार नाही असं नाही, असतात सगळीकडे. आता बघा बहिणाबाई होऊन गेल्या. आता हो, हो, हो. हां, ह्या नाही तर का? बहिणाबाई होऊन गेल्या तर ताई आता अन्नाडीबाई याच्या गेल्या हां, विदर्भ म्हणजे आपल्या सगळीकडे असतात. खानदेशी. सगळीकडे असतात पण ते कसं समजायला, भेटायला ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं ना तसं. नाही, नाही, नाही. हं. नाही, बहिणाबाई ह्या तर अन्नाडी होत्या. मग तेच ना. असतं सगळीकडे सगळं असतं ताई. सगळ्याला सगळी तेवढी नाही दिलेली पण ना त्यांना बुद्धी. नागपूरकडच्या भाषेला फार गोडवा आहे ते. फार हो, गोडवा आहे. हो, हो. खूप गोड आहे. हां, त्यांच्या भाषेला गोडवा आहे. हो. सगळीकडेच होतं. भरपूर असे छान बोलतात. नाही, मी खानदेशी मला शेजार होता बरं बाई, हां, ते पण ताई. फार गोड बोलतात त्या खूप एरियात. छान लोक जळगाव जायला. आम्ही जळगाव पर्यंत जाऊन आलो. हो, हो. आता हो, खूप प्रत्येक चांगले ठिकाणचं लोक आहे सगळीकडे. आहेत. फक्त आपल्या संपर्कात कसे येतात त्याच्यावर आहे ताई ते. नाही बस, का? बस, बस. हो. हां. नाही, खूप मला छान. खूप संपर्क खूप सगळ्या लोकांचा भासला आणि खानदेशीकडे पदार्थही खूप छान आहेत ताई, शिकण्यासारखे बरं. हो ना? मी त्यांचे पदार्थ शिकली. मला हां. शेजार होता. अरे वाह! आता विदर्भातलं शिकले, मराठवाड्यातच राहिले तर मराठवाड्याचं पण आहे. फक्त वाह! वाह! नाही तेवढं आता कोकण मधलं नाही एवढं जास्त. तुम्हाला तिकडचा अनुभव नाही. नाही जास्त नाही. एवढं एखादं घर भेटलं असतं पण एवढा संपर्क नाही आला. हां. नाही बाकी ते सगळ्याचा पण संपर्क. खूप प्रेमळ लोक आहेत कोकणातले. हो, हो. माझं ते आहेत, सगळं आहेत. बालपण कोकणातलं आहे ना. हां. हो ना? हां, माझं सगळं हो का? शिक्षण हो, सगळं शिक्षण बालपण कोकणात आहे. आणि जन्म? जन्म इकडे मालेगावकडे, आईच्या माहेरी. माहेरीच होता. मामाच्या तिकडेच होत असतो ना जन्म. बालपण मग तिकडे मालेगावचा जन्म. नंतर सगळं शिक्षण सगळं कोकणात आणि अरे वाह! कर्मभूमी मुंबई आहे. अरे वाह! हां. आणि सासर कर्मभूमी का? आणि सासर खानदेश असं आहे. हो ना? अरे वाह! तुम्ही मग त्रिकोणी आहे. हो, सगळीकडं फिरून आली. हो, छान नशिबाने आहे तर चांगलं आहे. हां. तुम्ही खूप वडिलांची गोड नोकरी आहेत. तशी वडिलांची नोकरी होते ना, तर राज्यातनं बदल्या व्हायच्या ना त्यांच्या. हां आणि ताई त्याचा एक खूप मोठा अनुभव येतो, चान्स येतो बरं का. ज्याची बदलीची सगळीकडच्या. नोकरी आहे ना, हो, हो. सगळीकडचा ते अनुभव येतो. ते ठिकठिकाणचं माहिती मिळून जाते मुलांना. हां. तेच. हे ते. हां. बरोबर आहे. छान वाटतं विंचवावरचं ते. म्हणजे ते विंचवावरचं विराड होतं वडिलांचं. हो ना? पाठीवर येऊन फिरायचे बिचारे सगळ्यांना. आई मग. अहो शिक्षकाचं तसंच राहतं ना. हो, हो. बदल्याच होतात ना आता की आता हे खेड्यावर तो खरंय, ग्रामीण खरंय, भागात खरंय, वगैरे खरंय. हे ते. तर खूप छान. ताई मी आता मुलगी शेअर करते. बोलवते. जाऊन यायचं ताई. हो नाही जायचंय मला आता जायचंय पण हे पाडवा आला ना ते आपल्या घरात गुढी वगैरे झाली पाहिजे ना बरोबर, नवीन बरोबर, वर्षात. बरोबर. मागे कराय कोणी नाही ना. बरोबर. खरंय, खरंय. तर मग आणि कसं मग एकदा गेलं की जरा 2-3 महिने 2-3 महिने लागतात यायला. येऊ देत नाहीत ना. बरोबर, बरोबर. म्हणून ते जरा निवांत आता कसं असं पहिल्या सासूरवासनी गेले माहेरी की निवांत राहायचे. तसं आहे माझं. मी म्हणते सोनू माझं नशीब बदल. मला माहेर भेटलं. ताई तिचं सासू मला माहेर भेटलं. तुम्हाला माहेर भेटलं. खरंय, हां. खरंय. खूप खूप ताई छान ताई. जावई एवढे सज्जन आहे. मी तर त्यांना पदवी काय दिली डायमंड. डायमंड. अरे वाह! हो एवढी किती छान. डायमंड हिरा आहे बाबा माझा जावई. खरंय, खरंय, खरंय. खूप हो. छान ताई. मी शेअर करते हां. हो ताई. हां. ते पण होईल का शेअर शेवटी शेवटी? हो, हो. त्याच्यात नाही होणार. हे वेगळं होईल ताई हां. नाही, नाही. तसं काही नाही. विषय ठीक आहे ना चालेल. श्री हां, स्वामी हां. समर्थ. स्वामी समर्थ.